जत तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक महत्त्वाचा प्रकल्प उभा केला जाणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। जतच्या भीषण दुष्काळाचा कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ 1900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने दुष्काळ निवारणाच्या योजनांना गती मिळाली असून या योजना आता पूर्णत्वाकडे जात असल्याचं त्यांनी नमूद केलं। जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी योगेश जानकर, संजय विभूते, श्रीकांत शिंदे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तालुक्यातील विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्योगमंत्री सामंत म्हणाले, जत तालुक्याला पाणी आणि रोजगार ही दोन मोठी गरज आहे। या दोन्ही समस्यांवर नियोजनबद्ध मार्गाने काम करण्याचा शासनाचा संकल्प आहे। नव्या प्रकल्पामुळे शेकडो युवकांना रोजगार मिळेल। दुष्काळ निवारणासाठी मंजूर झालेला निधी हा जतच्या भविष्य बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। तसेच राज्यातील लाडकी बहीण योजना कायम राहणार असून ती बंद करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा संदेश पाठवला असल्याचं सामंत यांनी सांगितलं। 78 कोटी रुपयाची ही नळ पाणी योजना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केली। मी पुढावर टीका करण्यासाठी इथं आलो नाही, परंतु ज्या नेत्यानं, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली, त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावे एवढी त्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे। आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। तुमच्यावर कदाचित सख्या भावाने केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली। झाली की नाही स्थापन? काही झाली की नाही? पण ती योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदेनी मला इथे पाठवलेला आहे। आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका वर्षात एकदाच भाऊबीज करतो, पण तुमच्या नशिबी माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे दर महिन्याला भाऊबीज आलेली आहे। ही दर महिन्याची भाऊबीज करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं, त्या नेत्याच्या नेतृत्वाखालचा नगराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून द्यायचा आहे, हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर मी भाग आहे। खरं तर भरपूर वेळ तुमच्या समोर बोलायचं होतं, परंतु बरोबर 4:30 वाजता आम्ही जर पुन्हा हेलिकॉप्टरचा टेकाव येऊ शकलो नाही तर मला इथंच मुक्काम करावा लागेल। आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 सभा माझ्या रद्द होती। त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा भाऊ म्हणून, आपल्या कुटुंबातला एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आमच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आपण फार मोठं मताधिक्य द्यावं एवढी कडे येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जतमध्ये येण्याचा योग आला, पण आज हेलिकॉप्टरमधून येत असताना जतचा पूर्ण पठार मी बघितलाय। मी आपल्याला शब्द देतो, या तरुणाईला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी येत्या 6 महिन्यात एक चांगला प्रकल्प या जतवासियांसाठी त्या पठारावर आम्ही देऊ। आणि आमच्या मावशीची, आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये, आपला मुलगा अजून कुठं जाता कामा नये, आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता कामा नये, ते करण्यासाठी तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू, हा देखील माझा शब्द आणि वचन आहे। महिला भगिनींना अजून एक विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत हे पारदर्शकपणानं काम करतील, तुमच्या चेहऱ्यावर कायम हास्य ठेवतील, 365 दिवस तुमची कामं करण्यामध्ये कुठचेही आडेवेढे न घेता तुम्हाला सहकार्य करतील। आणि तसाच आदेश माननीय शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे। आज इथे येत असताना ज्या संख्येनं तुम्ही जमलाय, इकडे देखील डाव्या हाताला गर्दी आहे, उजव्या हाताला गर्दी आहे, समोर गर्दी आहे, त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आज जरी कमी वेळ देऊन आलो असतो तरी नंतर परत बोलवा अध्यक्ष झाल्यावर, नाही तर अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध आहे असं करू नका आणि विजयी म्हणून त्याला बोलवा